पाकिस्ताननं दहशतवाद्यांना हाताशी धरून पहलगाममध्ये भ्याड असा दहशतवादी हल्ला केला आणि त्याचा बदला घेत भारतानं पाकिस्तानचं अक्षरशः कंबरडं मोडलं। त्यानंतर शस्त्रसंधी झाली, पण ही लढाई अजून थांबलेली नाही, कारण भारतानं आता जागतिक व्यासपीठावर दहशतवाद आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा काळा चेहरा जगासमोर आणायचा निर्धार केलाय। आणि म्हणूनच भारतातर्फे एका शिष्टमंडळानं जगभराचा दौरा केला। 7 शिष्टमंडळ एकूण होती, त्यातलं एक शिष्टमंडळ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 देशांमध्ये गेलं होतं। श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वक्तृत्वाच्या आणि अभ्यासाच्या बळावर जगातील महत्त्वाचे नेते आणि संसदेमध्ये सडेतोड भूमिका मांडली। त्यामुळे श्रीकांत शिंदे नावाचा हा चेहरा जगाच्या पटलावर आता अधोरेखित झालाय। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पाकिस्तानला ठणकावणारा शिवसेनेचा ठाण्या वाघ। दहशतवादाविरुद्ध श्रीकांत शिंदे जागतिक मैदानात। 4 देशांमध्ये ठामपणे मांडली भारताची भूमिका। डरपोक पाकिस्ताननं पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला, त्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला। त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचं कंबरडच मोडलं। त्यानंतर पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले, पण भारत आता इतक्यावरच थांबलेला नाही, तर दहशतवादाविरोधात भारतानं आता कंबर कसली आहे। त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानच्या कुरापती जगासमोर मांडण्याची भूमिका भारतानं घेतली। त्यासाठीच भारत सरकारनं 7 शिष्टमंडळं स्थापन केली, ज्यात खासदार बैजयंत जय पांडा भाजप गट 1, रविशंकर प्रसाद भाजप गट 2, संजय झा जनता दल संयुक्त गट 3, श्रीकांत शिंदे शिवसेना गट 4, शशी थरूर काँग्रेस गट 5, कनिमोझी करुणानिधी द्रमुक गट 6, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गट 7। यातल्या 4थ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतोय आपल्या महाराष्ट्रातला मराठमोळा चेहरा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे। श्रीकांत शिंदे ज्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतायत त्या गटानं संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, त्यासोबतच लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओन या देशांचा दौरा केला आणि तिथल्या प्रमुख नेत्यांसमोर आणि तिथल्या संसदेमध्ये भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका सडेतोडपणे मांडली, ज्यात श्रीकांत शिंदे यांचं वक्तृत्व आणि कर्तृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं। We expected peace after our independence in 1947, but immediately after independence, India started getting these cross-border terrorism activities. We always admire and propose peace, but it is our neighboring nation who don't want peace to reside in India and also in the entire world. This terrorism is not only restricted to India, but it has spread to the entire world. I think it is high time that all the nations should come together in the fight of this terrorism. दहशतवादाला सीमा नाही, ती संपूर्ण जगासमोरची समस्या आहे असं ठामपणे सांगतानाच श्रीकांत शिंदेंनी पाकिस्तानची काळी बाजूही जगासमोर धडधडीतपणे मांडली आहे। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा काळा चेहरा श्रीकांत शिंदेंनी जगासमोर मांडला। जगाला पाकिस्तानची खरी ओळख देण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं की भारताने अशा स्वरूपाचे राजनैतिक मिशन्स हे भविष्यामध्ये देखील राबवणं अत्यंत गरजेचं आहे की भारताचा स्टँड काय आहे जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि दहशतवादाला समर्थन देणारा देश म्हणून पाकिस्तानला घोषित करण्यासाठी अशा प्रकारचे राजनैतिक मिशन्स हे महत्त्वाचे आहेत। या दौऱ्याच्या निमित्तानं सिएरा लिओन आणि लायबेरिया या पश्चिम आफ्रिकेतल्या 2 देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकमेव भारतीय खासदारही ठरले।
terrorism is not only restricted to a particular nation or particular country or a particular state or particular city. This terrorism has spread across borders. India has been suffering this kind of terrorist attacks and cross-border terrorism over a period of time. 4 to 5 decades we are fighting this terrorist attacks. Pakistan also was put in a FATF grey list before. This time also India has requested to put such a country in the grey list because all the terrorism organizations flourish in Pakistan, supported by Pakistan, sponsored by Pakistan. खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याणचे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं काम आणि जनसंपर्क हा प्रचंड मोठा आहे. म्हणूनच जनतेनं त्यांना 3 वेळेला भरघोस मतं देऊन लोकसभेत पाठवलं. कल्याण बरोबरच श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातही आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या वाढीसाठीही त्यांचं संघटन कौशल्य एव्हाना सिद्ध झालेलं आहे. एक अभिमान आहे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला एक अभिमान असला पाहिजे की आपला महाराष्ट्राचा खासदार भारताबाहेर भारताची भूमिका मांडतोय आणि ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. आता याच डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी पाकिस्तान विरोधात आणि दहशतवादाविरोधात भारताची भूमिका सडेतोडपणे जगासमोर मांडलेली आहे. त्यातूनच आता या देशांनी दहशतवादाविरोधात भारताला साथ देण्याचा निश्चय केला आहे. म्हणूनच भारतासमोरील दहशतवादाच्या समस्येवर उपाय करण्याच्या कामात श्रीकांत शिंदे नावाच्या मराठमोळ्या नेत्याचं मोठं योगदान आहे आणि त्याचाच महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.